संपत नाही तोपर्यंत मी उठत नाही आणि त्याला गोंधळ करून फायदा पाडायचा आहे. आम्ही आजपर्यंत तीच बघत आलोय. तुमचा फायदा पडू देणार नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांनी ऐका, बघा सगळीकडे कॅमेरे चालू आहेत. तुम्ही कोण काय गुण उधळताय आम्हाला सगळं माहिती आहे. मी फिर्याद देईन पुन्हा तुमच्यावर. बाकीच्यांनी शांततेने राहावं, गांभीर्याने विचार करावा. शहराच्या विकासाबद्दल चर्चा असताना विनाकारण कोणीही मध्ये बोलू नये. बरं का आमदार साहेब, एक मिनिट माहिती आहे ना, अध्यक्ष महोदय, नगरपालिका फक्त पंचायतीसाठी काम करते का? ऐका, ऐका 2 मिनिटं. आमदार साहेबांनी प्रश्न विचारलाय लोकप्रतिनिधीने. तुम्ही खाली बसा. दमदाटी चालणार नाही, प्रश्नाचे मुद्दे होते क्लिअर. तुम्ही खाली बसा. बोलते त्यांना बोलू द्या. साहेबांना उत्तर द्या. कोणी बोलणार मध्ये सीओलाच प्रश्न विचारतात रे बाबा. तू उभा खाली. कोणत्या आमदारांनी प्रश्न विचारलाय की नागरिकांचा प्रश्न नाही, त्यांचा प्रश्न विचारू दे. आमदार साहेबाला प्रश्न आहे, आमदार साहेबांचा विषय आहे. पुढे तू बस खाली, तू बस खाली. माहिती आहे तू कोणाचा काय. बस खाली. एक मिनिट. उपस्थित सर्वांना विनंती, इकडचे पाठीमागे बसून घ्या. बसल्याशिवाय कुठलाही प्रश्न चालू होणार नाही. सगळे बसून घ्या. तिथं डाव्या बाजूचे बसून घ्या. कुठलाही प्रश्न घेतला जाणार नाही. त्या अगोदर इथं बसून घ्या. डाव्या बाजूचे तिथे समोरचे बसून घ्या. तिकडे या समोर पलीकडे गाडगे यांनी काय मागणी केली की पंढरपूर शहरामध्ये जे 11 रस्ते आहेत, या 11 रस्त्याच्या कामामध्ये काही गडबडी झालेली आहे का निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. पहिले तर मी अशी मागणी करतो आमदार म्हणून की हे 11 रस्ते नगरपालिकेचे शोध तुम्ही कोणत्या अटीवरती कोणाच्या सांगण्यावरून घेतले. हेच 11 का गणेशनगरला तळ्याच्या कडेला जाणारा रस्ता तुम्ही कॉन्क्रिटीकरण करता आणि शहराच्या मध्यवर्ती जुना करार नवीन करार बाहेरचा विकसित उपनगर आहेत, तिथले रस्ते तसेच ठेवलेले आहेत. हे 11 रस्ते कुठल्या निकषावर आपण घेतले, कोणाच्या सांगण्यावरून घेतलेले आता सुद्धा तसंच चालू आहे म्हणा. कोण आपल्याला सांगणार जर प्रशासक नगरपालिकेवर होतं तर हे आमदार साहेब उत्तर देते साहेब. थांबा 2 मिनिटं. उत्तर नगर सीओ देतात. थांबा हो ताई जरा बसा. शहरामध्ये 2 मिनिटं सीओ साहेब उत्तर देते. राजा प्रश्न मला विचारला सीओ नाही मला काम चालू आहे. सर्व डीपी रोड आहे, याच्यामध्ये कुठलाही असा इंटरनल रोड नाहीये. जे शासनाने डीपी रोड टाकले होते त्या डीपी रोड पैकी 13 डीपी रोड आपण याच्यामध्ये मंजूर करून घेतलेले आहेत आणि त्याचं आता काम जवळपास 70% पूर्ण झालं. काही ठिकाणी तर जागा अधिग्रहण करण्यासाठी काही थोड्याशा अडचणी येत आहेत. वैयक्तिक काही लोकांच्या जागा आहेत त्या डीपी रोड मधल्या आहेत. काही लोकांना FSIच्या स्वरूपात, काही लोकांना TDIच्या स्वरूपात आपण त्याचा लाभ देऊन ते जागा वरील करून रस्ते काम करण्याची कारवाई चालू आहे. तर माझा प्रयत्न हा आहे की मे महिन्यापूर्वी
हे सर्व रस्ते पूर्ण करून लोकांना वापरण्यासाठी डीपी रोड किती आहेत? हॅलो असे डीपी रोड आमदार साहेब एक मिनिट बोलवा मी किती आहेत? तेराच का शिवसाहेब पंढरपूरला आमदार साहेबांचं उद्या असे डीपी रोड किती मंजूर आहेत? यापैकी तुम्ही आज हे 11 कामं करताय. एकूण डीपी रोड किती आहे? साधारणतः एक 18-19 डीपी रोड असतील. त्यातून पहिल्या टप्प्यामध्ये कोणते निकष लावले आपण? थोडंसं निकष नाही याच्याबद्दल, पण 50 वर्ष आम्ही इथं राहतो. आमच्या बापाचा जन्म जुना आमच्या बापाचा जन्म इथं जुना कराड नाक्यावर झाला. आमचा जन्म जुना कराड नाक्यावर झाला. आज भले आम्ही मोहोळचे आमदार झालो तर इकडचे रस्ते तुम्ही खरी ह्याच्यामध्ये घेतले नाही डांबरीकरणाचे आणि तळ्याच्या कडेचे रस्ते कसं काय घेतले तुम्ही? बरोबर आहे, बरोबर आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं का आपल्याला? कलेक्टरने सांगितलं का? हॅलो एक मिनिट एक मिनिट